झी 24 तास एक पाऊल पुढे। फेसबुकच्या माध्यमातून 2 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या पनवेलच्या अल्पवयीन आरोपीला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे। 30 जानेवारीपासून 2 अल्पवयीन मुलींना पळवलेल्या या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। फेसबुकच्या विळख्यात सापडून तरुण पिढीची नैतिकता खालावत चालली आहे का हा प्रश्न नेहमीच विचारला जातो। याला दुजोरा देणाऱ्या घटनाही नेहमी घडताना दिसतायत। याच फेसबुकच्या जाळ्यात 2 अल्पवयीन मुली सापडल्या। पनवेलमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलानं फेसबुकच्या माध्यमातून चंद्रपूरमधल्या 2 मुलींसोबत मैत्री केली। प्रेमाचा आमिष दाखवून तरुणानं दोन्ही मुलींना घरून पळून जाण्यास सांगितलं। त्याच्या प्रेमापोटी 10वीत शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुली 30 जानेवारीला घरून पळून गेल्या। या मुलींसोबत फरार असताना अल्पवयीन आरोपीनं दोन्ही अल्पवयीन मुलींवर सतत बलात्कार केल्याचं वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झालंय। त्यावरून या आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। सदर अल्पवयीन मुलाने फेसबुकवर त्यांच्याशी परिप्रकरण घडवून आणून त्या संदर्भात त्यांच्याशी ओळखून त्यांना पळवून नेले होते। त्याचा मोबाईल नंबर ट्रेस झाला। त्यावरून आमच्या पथकाने त्यांना डोंगरकडे जाऊन ताब्यात आणले। दोन्ही अल्पवयीन मुलींनी पालकांसोबत जाण्यास नकार दिल्यानं दोन्ही मुलींची रवानगी अमरावतीच्या महिला सुधारगृहात करण्यात आली आहे। तर अल्पवयीन मुलाला चंद्रपूरच्या रिमांड होममध्ये पाठवण्यात आलंय। त्यामुळे फेसबुक वापरणाऱ्या मुलांवर पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। झी 24 ताससाठी आशिष अंबाडे, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।